नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप वेताळ, MA राज्यशास्त्र द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार जागतिक राजकारण नवीन घडामोडी हा पेपर क्रमांक POC9 अभ्यासक्रमासाठी आपणास देण्यात आला आहे. या पेपरमधील पहिले प्रकरण परराष्ट्रीय धोरण याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. परराष्ट्रीय धोरण या प्रकरणाअंतर्गत आपण परराष्ट्रीय धोरणाची व्याख्या, परराष्ट्रीय धोरणाचा अर्थ, परराष्ट्रीय धोरण निश्चितीचे जे अंतर्गत आणि बाह्य घटक आहे त्या संदर्भातील माहिती, त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरणाची निश्चितीची प्रक्रिया आणि भारतात परराष्ट्रीय धोरणाचा असणारा आराखडा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ज्या पद्धतीने व्यक्ती हा एकटा राहू शकत नाही, तो समाजातच राहतो. समाजाशिवाय व्यक्तीचं जीवन हे अशक्य आहे. त्याच पद्धतीने कोणतंही राष्ट्र हे एकटं राहू शकत नाही. त्या राष्ट्राला इतर राष्ट्रांबरोबर सहअस्तित्व आणि सहजीवन जगणं अनिवार्य असतं, किंबहुना ती त्याची गरज असते. आणि म्हणून एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी, सहअस्तित्व सहजीवन जगण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. यातूनच आंतरराष्ट्रीय संबंधाची किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची जडणघडण होत असते. परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत प्रभावीपणे ठरणारा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाला दिशा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाची दशा ठरवण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणारा कोणता घटक असेल तर तो असतो परराष्ट्रीय धोरण. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाची जडणघडण वेगवेगळ्या राष्ट्रांच्या परराष्ट्रीय धोरणातून होत असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासात परराष्ट्रीय धोरण या संकल्पनेला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असतं. ही परराष्ट्रीय धोरणाची व्याख्या नेमकी काय आहे, परराष्ट्रीय धोरणाचा नेमका अर्थ काय आहे, हे आपण आता पुढील भागामध्ये समजून घेऊ. परराष्ट्रीय धोरण म्हणजे काय, तर जेव्हा बाह्य जगाशी आपले संबंध कशा प्रकारे असावेत याबाबत एखादं सार्वभौम राष्ट्र निर्णय घेत असतं, त्या निर्णयाला प्रामुख्याने परराष्ट्रीय धोरण म्हटलं जात असतं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सातत्याने एका राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्राशी किंवा दुसऱ्या राष्ट्रांच्या गटाशी संबंध प्रस्थापित करायचे असतात. आणि हे संबंध प्रस्थापित करण्यासाठी किंवा विविध राष्ट्रांबरोबर असणारे व्यवहार जे आहेत ते वृद्धिंगत करण्यासाठी विविध प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. सार्वभौम राष्ट्र अशा प्रकारचे निर्णय जेव्हा घेतं त्याला परराष्ट्रीय धोरण किंवा अशा निर्णयांच्या एकंदरीतच व्यवस्थेला परराष्ट्रीय धोरण संबोधलं जात असतं. प्रत्येक राष्ट्राचे हितसंबंध असतात आणि राष्ट्रीय हितसंबंधाच्या पूर्ततेसाठी तसेच शेजारील राष्ट्रांबरोबर शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी घेतलेला जो निर्णय असतो त्याला परराष्ट्रीय धोरण संबोधलं जात असतं. ही देखील महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आता आपण प्राध्यापक नॉर्मन हिल यांच्या मतानुसार परराष्ट्रीय धोरणाची जी महत्त्वपूर्ण संकल्पना त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला ती समजून घेऊ. नॉर्मन हिल असं म्हणतात की राष्ट्राने इतर राष्ट्रांच्या संबंधात आपल्या हितसंबंधाची वृद्धी करण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांचं सार म्हणजे परराष्ट्रीय धोरण. कोणतंही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर त्याचवेळी संबंध प्रस्थापित करत असतं ज्यावेळी त्या राष्ट्राच्या हितसंबंधाची पूर्तता होत असतं. ही आंतरराष्ट्रीय राजकारणातील राष्ट्रांची अनिवार्यता असते आणि राष्ट्र त्याच दिशेने वाटचाल करत असतं. नॉर्मन हिलने राष्ट्रीय हितसंबंधांच्या माध्यमातून परराष्ट्रीय धोरणाची व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो असं म्हणतो की राष्ट्राने इतर राष्ट्रांच्या संबंधात आपल्या हितसंबंधांची वृद्धी करण्यासाठी ज्या विविध प्रकारचा प्रयत्न सुरू केलेले असतात त्या प्रयत्नांचा सार म्हणजे परराष्ट्रीय धोरण. थोडक्यात परराष्ट्रीय धोरण म्हणजे एका राष्ट्राद्वारे इतर राष्ट्रांबरोबर स्वीकारलेले धोरण किंवा व्यवहार होय. आणि ह्या व्यवहाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वरूपाची एकंदरीत व्यवस्था जी आहे ती अस्तित्वात येत असते. आता आपण परराष्ट्रीय धोरणाचा अर्थ समजून घेतलेला आहे, परंतु परराष्ट्रीय धोरण निश्चितीची प्रक्रिया ही अत्यंत जटिल असते, गुंतागुंतीची असते. आणि परराष्ट्रीय धोरण ठरवताना प्रत्येक राष्ट्राला ठराविक अशा घटकांचा विचार करावा लागतो. त्यामुळे
परराष्ट्रीय धोरणाचे निश्चितीचे घटक कोणते याविषयी आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, परराष्ट्रीय धोरण निश्चितीचे जे घटक असतात त्या घटकांचं वर्गीकरण दोन महत्त्वाच्या भागांमध्ये केलं जातं. अंतर्गत घटक हा पहिला भाग आणि बाह्य घटक हा दुसरा भाग. या दोन महत्त्वाच्या घटकांच्या वर्गीकरणाद्वारे परराष्ट्रीय धोरणाची निश्चिती सार्वभौम राष्ट्र करत असतात. त्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असतात. आपण सुरुवातीला परराष्ट्रीय धोरणाच्या निश्चितीचा जो अंतर्गत घटक आहे त्या अंतर्गत घटकांच्या संदर्भात विचार करूया. परराष्ट्रीय धोरणाच्या अंतर्गत घटकांमध्ये पहिलं महत्त्वपूर्ण घटक आहे तो आहे भौगोलिक स्वरूपाचं तत्व. कोणतंही राष्ट्र म्हणजे सार्वभौम राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर किंवा दुसऱ्या राष्ट्रांच्या गटांबरोबर जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात संबंध जोडत असतं, शांततामय संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतं, त्यावेळी त्या राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणामध्ये भौगोलिक स्वरूपाचं तत्व हे महत्त्वपूर्ण असतं. परराष्ट्रीय धोरणातील भौगोलिक तत्व हे महत्त्वपूर्ण तत्व असून ते कायम स्वरूपाचं असतं, ते बदलता येत नाही. आता या भौगोलिक तत्वाच्या द्वारे परराष्ट्रीय धोरणाची दिशा ठरवणं कोणत्याही सार्वभौम राष्ट्राला अत्यावश्यक असतं. उदाहरणार्थ आपण इंग्लंडच्या बाबतीत जर बघितलं तर इंग्लंडचं भौगोलिक स्थान हे अशा प्रकारे आहे की इंग्लंडवरती कोणत्याही बाहेरील राष्ट्राला आक्रमण करणं अवघड आहे आणि त्यामुळे इंग्लंडच्या भौगोलिक स्थानामुळे इंग्लंडने सातत्याने आपल्या स्वभूमीवरती कोणत्याही प्रकारचं युद्ध लढलेलं नाही. उलट इंग्लंडने अशा शांततामय घटकाचा फायदा घेऊन आपल्याकडील सैनिकी आणि तंत्रज्ञानामध्ये विकास करून संपूर्ण जगावरती आपली सत्ता प्रस्थापित केली आणि या भौगोलिक तत्वाचा फायदा घेऊन इंग्लंडने एका अर्थाने महासत्ता म्हणून अगदी पहिल्या महायुद्धापर्यंत सातत्याने जगाचं नेतृत्व केलेलं दिसतं. भौगोलिक तत्वांमध्ये या तत्वाची एकंदरीत परराष्ट्रीय धोरणातील असणारं महत्त्व या माध्यमातून आपण बघितलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं तत्व आहे ऐतिहासिक तत्व. कोणतंही राष्ट्र परराष्ट्रीय धोरण ठरवताना आपल्या इतिहासातील ऐतिहासिक वारशातील महत्त्वपूर्ण मूल्यांना प्राधान्य देत असतं आणि ऐतिहासिक स्वरूपाचं महत्त्व, ऐतिहासिक स्वरूपाची मूल्य ही परराष्ट्रीय धोरणामध्ये त्या राष्ट्राकडनं व्यक्त केली जात असतात. उदाहरणार्थ भारताचं कोणतंही परराष्ट्रीय धोरण आपण बघितलं तर त्यात शांतता, सत्य, अहिंसा, पंचशील यासारखी ऐतिहासिक तत्व आपल्याला दिसतात आणि इतिहासाचा मोठा परिणाम प्रत्येक राष्ट्राच्या परराष्ट्रीय धोरणावरती घडत असतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा घटक परराष्ट्रीय धोरणामध्ये अंतर्गत घटकांमध्ये येतो तो आहे नैसर्गिक संपदा. राष्ट्राकडे नैसर्गिक स्वरूपाची साधनं कोणत्या प्रकारची आहेत, नैसर्गिक साधनांमध्ये तो किती सधन आहे याद्वारे परराष्ट्रीय धोरणावरती त्याची छाप पडत असते. नैसर्गिक साधनांमध्ये अन्नधान्य आहे, खनिजद्रव्य आहे, धातू आहे यासारख्या घटकांचा समावेश होतो आणि त्याद्वारे एक राष्ट्र, एक सार्वभौम राष्ट्र इतर राष्ट्रांबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्रीय धोरणाची आखणी करून आपल्या हितसंबंधाची पूर्तता करून घेण्याचा प्रयत्न करत असतं. उदाहरणार्थ आपण अरब राष्ट्रांचा विचार केला तर अरब राष्ट्रांकडे मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा साठा आहे, खनिजद्रव्यांचा साठा आहे. या साठ्याद्वारे ते बऱ्याच वेळा आंतरराष्ट्रीय राजकारणाची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्याला हवा तो बदल आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करून घेण्यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि तशा प्रकारचा प्रभाव देखील नैसर्गिक संपदेमुळे पडत असतो हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुढचा महत्त्वाचा घटक आहे औद्योगिक स्वरूपाचं तत्व. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये परराष्ट्रीय धोरणामध्ये अशा राष्ट्रांचा प्रभाव आपल्याला अधिकचा दिसतो जी राष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अत्यंत विकसित असतात आणि औद्योगिकदृष्ट्या विकासामुळे अशा राष्ट्रांकडील तंत्रज्ञान, अशा राष्ट्रांकडील असणारी उत्पादकता
ही परराष्ट्रीय धोरणामध्ये इतर राष्ट्रांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फलदायी ठरत असते. उदाहरणार्थ अमेरिका असेल, ब्रिटन असेल, जपान असेल, रूस असेल, चीन असेल यासारखे राष्ट्र औद्योगिकदृष्ट्या अत्यंत विकसित असल्याने परराष्ट्रीय धोरणामध्ये अशा राष्ट्रांबरोबर इतर राष्ट्र अधिकाधिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि औद्योगिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र आंतरराष्ट्रीय राजकारणावरती स्वतःच्या हितसंबंधाची पूर्तता करण्यासाठी प्रभाव पाडू शकतात. तर त्याचाही विचार आपल्याला यामध्ये महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर कोणत्याही राष्ट्राची एक महत्त्वपूर्ण शक्ती असते, ती आहे लोकसंख्या. आणि लोकसंख्या ही फक्त संख्यात्मक दृष्टीने विचार करून चालणार नाही, तर लोकसंख्या ही कार्यकुशल असेल, सुशिक्षित असेल तर ती लोकसंख्या त्या राष्ट्राची एक मोठी शक्ती म्हणून पुढे येत असतं आणि तो शक्ती स्रोत परराष्ट्रीय धोरणाच्या आखणीमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यरत असतो. उदाहरणार्थ भारतामध्ये युवा शक्ती मोठ्या प्रमाणात असल्याने भारतीय सरकारचं परराष्ट्रीय धोरण युवा शक्तीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती फलदायी ठरतं आणि एका अर्थाने या शक्तीद्वारा भारताला परराष्ट्रीय धोरणामध्ये आपला प्रभाव निर्माण करता येतो. त्याचप्रमाणे परराष्ट्रीय धोरणाची आखणी करताना लोकमताचा एक मोठा अंकुश निर्माण होत असतं. कोणतंही राष्ट्र परराष्ट्रीय धोरणाची निर्मिती करताना आपल्या देशातील लोकमताचा इच्छा, आकांक्षा, आदर करण्याचा प्रयत्न करत असतो. अन्यथा त्या राष्ट्राला परराष्ट्रीय धोरणामध्ये यश मिळू शकत नाही. उदाहरणार्थ भारताला पाकिस्तानबरोबर संबंध प्रस्थापित करताना भारतातील जनतेच्या इच्छा, आकांक्षा आणि त्यांचं पाकिस्तानविषयीचं मत याचा आदर करावाच लागतो आणि पाकिस्तानविषयीची भारतीयांची भूमिका परराष्ट्रीय धोरणामध्ये वेळोवेळी दिसते. त्यामुळे आपण पाकिस्तानबरोबर संबंध प्रस्थापित करताना अत्यंत लोकमताचा आदर राखून सुरक्षित भावना लक्षात घेऊन संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. कारण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा एक महत्त्वपूर्ण मुद्दा हा लोकमतामध्ये अत्यंत प्रभावशाली आहे आणि सातत्यपूर्ण त्या मुद्द्याभोवती भारत पाकिस्तानचं परराष्ट्रीय धोरणाचं राजकारण हे फिरत असतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लष्करी शक्ती हा देखील महत्त्वपूर्ण घटक आहे. लष्करी शक्ती असणारी राष्ट्र परराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत विविध राष्ट्रांना आपल्याकडे आकर्षित करत असतात आणि एका अर्थाने लष्करी शक्तीद्वारा आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न ही राष्ट्र करतात. जसं इस्रायल असेल, अमेरिका असेल, रूस असेल, फ्रान्स असेल यासारखी राष्ट्र जगातील विविध राष्ट्रांबरोबर संरक्षणात्मक करार मदार करून आंतरराष्ट्रीय राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यापुढील घटक आहे शासन संस्था. आपल्याला यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की जेथे एकतंत्री व्यवस्था आहे किंवा अगदीच एकाधिकारशाही आहे, अशा ठिकाणी परराष्ट्रीय धोरणाची दिशा ही काहीशी आक्रमक स्वरूपाची असते. परंतु लोकशाही देशांमध्ये परराष्ट्रीय धोरण ठरवताना राष्ट्रप्रमुख, परराष्ट्रीय विभाग, अधिकारी, संरक्षण विभाग, लष्करी विभाग अशा विविध घटकांना स्थान असल्यामुळे लोकशाही देशांबरोबरचा परराष्ट्रीय धोरणाचा एकंदरीत प्रवास आणि परराष्ट्रीय धोरणाची निर्मिती ही विकासाच्या दृष्टीतून आणि राष्ट्रीय हितसंबंधाची पूर्तता करण्यासाठी असते. त्यानंतर परराष्ट्रीय धोरणावरती प्रभाव पाडणारा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, तो म्हणजे दबाव गट. विविध स्वरूपाच्या दबाव गट राष्ट्रामध्ये कार्यरत असतात आणि ह्या गटांद्वारे परराष्ट्रीय धोरण बऱ्याच वेळा प्रभावित केलं जात असतं. जसं आपण पाकिस्तानबरोबर धोरण ठरवताना हुरियत कॉन्फरन्स हा जो दबाव गट आहे तो सातत्याने भारत सरकारवर दबाव आणून पाकिस्तानविषयक नरमाईचं धोरण घेण्यासाठी भारताला बाध्य करतो. हे आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. त्याचबरोबर अर्थकारण हा तर परराष्ट्रीय धोरणाचा आत्माचा आहे आणि परराष्ट्रीय धोरणामध्ये अर्थकारणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात
राष्ट्र एकमेकांशी संबंध प्रस्थापित करतात ती नाकारता येणार नाही. त्यामध्ये उत्पादकता, तंत्रज्ञानातील एकंदरीत असणारा बदल, तंत्रज्ञानासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राबरोबर कशा पद्धतीने प्रवास करू इच्छितं, यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये अंतर्भूत होत असतात. आणि सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो आहे प्रसारमाध्यमे. प्रसारमाध्यमांद्वारे परराष्ट्रीय धोरणाची चिकित्सा केली जाते, मूल्यमापन केलं जात असतं. प्रसारमाध्यमांमध्ये खऱ्या अर्थाने परराष्ट्रीय धोरणाच्या संदर्भात यश अपयशाची चर्चा घडून येते आणि त्याचाही प्रभाव मोठ्या प्रमाणात परराष्ट्रीय धोरणावरती घडून येत असतो. खास करून जेथे प्रसारमाध्यमे स्वतंत्र आहेत अशा देशांमध्ये परराष्ट्रीय धोरणाचा प्रभाव परराष्ट्रीय धोरणावरती प्रसारमाध्यमांचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात असतो. यापुढे आपल्याला पुढील भागात परराष्ट्रीय धोरणावर बाह्य घटकांचा प्रभाव कसा होतो त्या संदर्भातील माहिती जाणून घ्यायची आहे. ती अर्थात आपण पुढील भागात जाणून घेऊया. धन्यवाद.